Good morning, everybody. Topic is thermodynamics. In this topic, we have seen basic terms. Then, what is Gibbs free energy? What is Helmholtz function? Then, Gibbs-Helmholtz equation, Clausius-Clapeyron equation, applications of Clausius-Clapeyron equation, and thermodynamic law of mass action. That is ratio of pressure of product to the ratio of reactant, or the ratio of concentration of product to the concentration of reactant. So we have seen these terms in the thermodynamics topic and related problems to this Gibbs-Helmholtz equation, free energy, and Clausius-Clapeyron equation. Now let's start with the event of isotherm. Isotherm, it indicates at constant temperature. So there is a vent of, again there is a box. The reaction in this box, A plus B, it gives C plus D. A and B are reactants, C and D are products in forward reaction, while C and D are products and A and B are reactants in the backward reaction. So here out of that box there is A, its pressure is PA, B pressure PB, C pressure PC, and D pressure PD. And inside the box, when the reaction reaches at the equilibrium, the pressure of A, it becomes PAE, B PBE, C PCE, and D PDE. So these are the equilibrium pressures. So here PA, PB, PC, PD are arbitrary partial pressures प्रत्येकाचं, and PA, PB, PC, PDE इक्विलिब्रियम पार्शियल प्रेशर. रिॲक्शन इक्विलिब्रियमला गेल्यानंतर बॉक्समधली ही प्रेशर्स आहेत आणि ही बाहेरची त्याची वैयक्तिक प्रेशर्स आहेत. नाव कन्सिडर 1 मोल ऑफ ए गोज इन टू बॉक्स ए. हा एचा मॉलिक्यूल काय केला, बॉक्समध्ये गेला, ट्रान्सफर झाला. त्याचं पूर्वीचं प्रेशर आहे पी ए, आत गेल्यानंतर त्याचं प्रेशर झालं पी ए. तर आपलं इक्वेशन आहे डेल्टा जी ए इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे. सो डेल्टा जी ए इट बिकम्स आर टी एल एन. फायनल प्रेशर आत गेल्यानंतर पी ए ई झालं डिवायडेड बाय पी. लक्षात घ्या, बाहेरचा एक मॉलिक्यूल आतमध्ये ट्रान्सफर झाला, बाहेरचं त्याचं प्रेशर पी ए होतं, ते इनिशियल होतं, आत गेल्यानंतर फायनल झालं पी ए ई. तर आपल्या फॉर्म्युलानुसार चेंज इन फ्री एनर्जी डेल्टा जी इज इक्वल टू आर टी एल एन पी ए ई बाय पी. सिमिलरली हा बी सुद्धा काय केला, बॉक्स बाणाची दिशा बघा, बॉक्सच्या दिशेनं आहे, तो बॉक्समध्ये गेला, इनिशियल पी बी होतं, फायनल पी बी ई झालं. सिमिलरली डेल्टा जी बी इज इक्वल टू आर टी एल एन पी बी ई बाय पी बी. अशा पद्धतीनं ए आणि बी ही दोन्ही काय झालीत, आतमध्ये गेलीत. त्याचवेळी सी आणि डी ह्या बॉक्समधून बाहेर आले. आता सी जो आहे तो सी बॉक्समध्ये बाहेर येताना सीचं इनिशियल प्रेशर होतं पी सी ई आणि ते बाहेर आल्यानंतर पी सी झालं. तसंच डीचं इनिशियल प्रेशर होतं पी डी ई, ते बाहेर आल्यानंतर पी डी झालं. म्हणताना सिमिलरली डेल्टा जी सी चेंज इन फ्री एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल सी इज इक्वल टू आर टी एल एन पी सी डिवायडेड बाय पी सी ई, अँड डेल्टा जी डी सिमिलरली इट इज इक्वल टू आर टी एल एन पी डी बाय पी डी ई. जी चार इक्वेशन्स कशा पद्धतीनं आली तुमच्या लक्षात आलं. ए आणि बी मॉलिक्युल्स आत ट्रान्सफर होत आहेत, सी आणि डी मॉलिक्युल्स बाहेर ट्रान्सफर होत आहेत. आत ट्रान्सफर होताना इनिशियल काय होतं, फायनल प्रेशर काय होतं, आणि सी आणि डी आतमध्ये असताना काय प्रेशर होती, बाहेर येताना काय झाली. तर इनिशियल फायनल प्रेशरचा विचार करून ही चार इक्वेशन्स आपल्याला आलेले. नाव नेट फ्री एनर्जी चेंज, दी सम ऑफ दी ऑल दी फोर, दॅट इज फ्री एनर्जी चेंजेस. सो डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी ए प्लस डेल्टा जी बी प्लस डेल्टा जी सी प्लस डेल्टा डी टी. ह्यामध्ये आता काय करायचे आहेत, ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. नेक्स्ट, सो डेल्टा जी इज इक्वल टू आर टी एल एन डेल्टा जी ए, डेल्टा जी बी, डेल्टा जी सी आणि डेल्टा जी डी ह्या चार व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केले आहेत. आर टी एल एन पी ए बाय पी ए, आर टी एल एन पी बी ई बाय पी बी, आर टी एल एन पी सी बाय पी सी ई, आणि आर टी एल एन पी डी बाय पी डी. सो डेल्टा जी इज इक्वल टू आर टी एल एन, सगळ्यामध्ये आर टी एल एन आहे तो बाहेर काढला, सगळ्यांची सम आहे, सम असल्यामुळं त्याचं प्रॉडक्ट झालं पी ए ई इंटू पी बी ई इंटू पी सी इंटू पी डी डिवायडेड बाय पी ए पी बी इंटू पी सी ई इंटू पी डी. डेल्टा जी इज इक्वल टू हा फॉर्म्युला झाला. बाय दी रिअरेंजिंग दी टर्म, सगळ्या रिअरेंजिंग टर्म केल्या. डेल्टा जी इज इक्वल टू पी सी पी डी, पी सी ई पी डी ई डिवायडेड बाय पी ए ई पी बी ई. तर सगळ्या इक्विलिब्रियम प्रेशरच्या टर्म एकत्र आणल्या आणि आर्बिट्ररी प्रेशर इंडिव्हिज्युअल प्रेशरच्या टर्म्स एकत्र आणल्या. परत प्रॉडक्ट आहे म्हणून याचा प्लस झालेला आहे.
आणि न्युमरेटर डिनॉमिनेटर चेंजेस झाल्यामुळे इथं मायनस साईन आलेलं आहे. सो डेल्टा जी इज इक्वल टू मायनस आर टी एल एन पी सी ई पी डी डिवायडेड बाय पी ए ई पी बी प्लस आर टी एल एन पी सी पी डी डिवायडेड बाय पी ए पी बी. Therefore डेल्टा जी इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के पी. आता ह्याची व्हॅल्यू काय आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के पी आपण म्हणतो. दॅट इज पी सी पी डी आणि पी ए पी बी. पी सी पी डी हे काय प्रॉडक्ट आहेत आणि पी ए पी बी काय तर रिॲक्टंट आहेत. म्हणजे प्रेशर ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय प्रेशर ऑफ रिॲक्टंट, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो के पी म्हणतो. दॅट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. म्हणजे इक्विलिब्रियम प्रेशरचं जे काय कॉन्स्टंट असेल त्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणतो. सो डेल्टा जी इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के पी प्लस आर टी एल एन ही टर्म आहे तशी ठेवलेली आहे. देअरफॉर डेल्टा जी इज इक्वल टू आर टी एल एन के पी. सायन्स सगळे चेंज केले. आर टी एल एन के पी मायनस हे पी सी पी डी डिवायडेड बाय पी ए पी बी. तर इथं सुद्धा काय येणार आहे, मायनस साईन आहे. मायनस डेल्टा जीचं मायनस डेल्टा जी केलं, मायनस आर टी एल एन के पीचं आर टी एल एन के पी झालं आणि हे प्लसचं मायनस. सायन्स आपण काय केली, चेंजेस केली. बट प्रेशर इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर. हे सगळं घडतं कशाला, 1 ॲटमॉस्फिअर प्रेशरला. म्हणजेच पी सी पी डी पी ए पी बीची व्हॅल्यू 1 आली, म्हणजेच ह्याची व्हॅल्यू 1 आली, ह्याची व्हॅल्यू 1 आली, तर त्याचा एल एन म्हणजे लॉग 0 आला. त्यामुळे ही टर्म त्यातून टोटली निघून गेली. आणि स्टँडर्ड स्टेटचा जर विचार केला तर इक्वेशन काय येईल, मायनस डेल्टा जी 0 0 म्हणजे स्टँडर्ड स्टेट इज इक्वल टू आर टी एल एन के पी. हा इथं आपल्याला फॉर्म्युला मिळालेला. बट नेट वर्क डन इज इक्वल टू मायनस डेल्टा जी. हे आपण पहिल्या तासाला बघितलं होतं बेसिक टर्म्समध्ये. नेट वर्क डन इज इक्वल टू मायनस डब्ल्यू जी. म्हणजे ह्या मायनस डब्ल्यू जी ऐवजी मी काय करतो, डब्ल्यू नेट घालतो. सो डब्ल्यू नेट इज इक्वल टू आर टी एल एन के पी. आता डब्ल्यू नेट म्हणजेच काय, नेट वर्क डन म्हणजे मॅक्झिमम वर्क डन मायनस प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क डन. सो डब्ल्यू एम मायनस पी डेल्टा व्ही. देअरफॉर डब्ल्यू एम इज इक्वल टू हे प्लस मायनस पी डेल्टा व्ही इकडे गेलं, आर टी एल एन के पी प्लस पी डेल्टा व्ही. देअरफॉर डब्ल्यू मॅक्झिमम वर्क डन इज इक्वल टू, आता एल एनचं 2.03 केलं, 2.03 आर टी लॉग के पी प्लस पी डेल्टा व्ही म्हणजेच काय, डेल्टा एन आर टी. ह्याची व्हॅल्यू डेल्टा एन आर टी दॅट इज चेंज इन नंबर ऑफ मोलिक्युल्स, म्हणजे डेल्टा एन आपण म्हणतो. सो दिस इज द व्हॅन टॉप रिॲक्शन आयसोथर्म. ह्यालाच व्हॅन टॉप रिॲक्शन आयसोथर्म म्हणतात. सो डेल्टा एन इज इक्वल टू मोल्स ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय मोल्स ऑफ रिॲक्टंट. अशा पद्धतीने ही व्हॅल्यू काढू शकतो. तर हा झाला व्हॅन टॉप रिॲक्शन आयसोथर्म इक्वेशन. तर ह्या इक्वेशनच्या साहाय्यानं आपण के पी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण काढू शकतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट प्रॉडक्ट्स काढू शकतो, आर कॉन्स्टंट गॅस कॉन्स्टंट आहे एका पर्टिक्युलर टेम्परेचरला. ह्या सगळ्या जरी व्हॅल्यू आपल्याला त्या मॅक्झिमम वर्क डन आपण व्हॅन टॉप आयसोथर्मच्या साहाय्यानं काढू शकतो. नेक्स्ट, आता व्हॅन टॉप आयसोकोअर किंवा याला व्हॅन टॉप इक्वेशन असं म्हटलं जातं. तर थर्मोडायनॅमिक लॉ ऑफ मास ॲक्शन आत्ता आपण बघितला व्हॅन टॉप आयसोथर्म, आणि आता आपण बघतो व्हॅन टॉप आयसोकोअर. तर व्हॅन टॉप आयसोकोअर म्हणजेच काय, व्हॅन टॉप आयसोथर्म आणि गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन. व्हॅन टॉप आयसोथर्म प्लस गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन म्हणजेच काय येणार आहे, व्हॅन टॉप आयसोकोअर. आता व्हॅन टॉप आयसोथर्मचं रिलेशन आपल्याला माहिती आहे, डेल्टा जी 0 इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के पी. आत्ताच आपण बघितलेला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी ॲट कॉन्स्टंट पी. हे इक्वेशन डिफरन्शिएट केलं. तर डेल्टा जी 0 तर डिफरन्शिएट केलं म्हणजे काय झालं, डी बाय डी टी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर म्हणजे डी टी खाली आला, आणि ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे पी कंसाच्या बाहेर आला. डेल्टा जी 0 आहे तसं लिहिलं, डिफरन्शिएशन ऑफ डेल्टा जी 0 विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सो इट बिकम्स डी बाय डी टी ऑफ डेल्टा जी 0 इज इक्वल टू मायनस आर टी. आता मायनस आर टी इंटू एल एन के पी. तर हा प्रॉडक्ट आहे, तर मायनस आर टी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर असल्यामुळे टी निघून गेला, म्हणजेच काय राहिलं फक्त मायनस आर एल एन के पी, आणि मायनस आर टी इंटू एल एन के पीचा काय येईल, डी बाय डी टी ऑफ एल एन के पी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सो डिफरन्शिएशन ऑफ दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू ॲट कॉन्स्टंट प्रेशर पी, वेअर के पी इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. हे के पी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट तुम्हाला माहिती आहे. आता ह्या सगळ्या इक्वेशनला टीनं मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय अबाव इक्वेशन बाय टी. तर ह्याला बाहेर टी लागला, टी इंटू डी बाय डी टी ऑफ डेल्टा जी 0 ॲट कॉन्स्टंट पी इज इक्वल टू मायनस आर एल एन के पीचे तिथं मायनस आर टी टीनं मल्टिप्लाय केलं, आणि इथं सुद्धा टीनं मल्टिप्लाय केल्यानं आर टी स्क्वेअर डी बाय डी टी ऑफ एल एन के पी ॲट कॉन्स्टंट पी. आता हेच इक्वेशन कसं झालं बघा, टी इंटू डी बाय डी टी ऑफ डेल्टा जी 0 ॲट कॉन्स्टंट पी इज इक्वल टू, आता मायनस आर टी एल एन के पी म्हणजे डेल्टा जी 0 हे आपल्याला माहीत आहे, म्हणून मायनस आर टी एल एन के पीच्या तिथं डेल्टा जी 0 सबस्टिट्यूट केला, इज इक्वल टू मायनस आर टी स्क्वेअर डी बाय डी टी. हे इक्वेशन आहे तसं याला नंबर 1 म्हटलेलं आहे.
नाव गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन इन स्टँडर्ड स्टेट. स्टँडर्ड स्टेटमधलं गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन काय? डेल्टा जी झिरो इज इक्वल टू डेल्टा एच झिरो प्लस टी इंटू डी बाय डी टी ऑफ डेल्टा जी झिरो. हे सगळं तुम्ही आता लक्षात ठेवायला पाहिजे किंवा सगळे लेक्चर्स वरचीवर बघून तुम्ही हे तुम्हाला थोडक्यात पाठ झालं पाहिजे. तर हे इक्वेशन आता बघा, हे डेल्टा एच झिरो मी इकडे गेलं मायनस झालं, म्हणजे डेल्टा जी झिरो मायनस डेल्टा एच झिरो म्हणजे काय येईल बघा, हे इक्वेशन टी इंटू डी बाय डी टी ऑफ डेल्टा जी झिरो ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू डेल्टा जी झिरो मायनस डेल्टा एच झिरो. आता दोन्ही इक्वेशन आपण कम्पेअर करायचे. आता कम्पेअर केल्यानंतर काय झालं बघा, ही टर्म दोन्ही सेम आहे. इथं जी टर्म आहे तीच इथं टर्म इक्वल समान आहे. डेल्टा जी झिरो इथं समान आहे आणि मायनस साईन दोन्हीच्या मध्ये आहे. आता हे इज इक्वल टू ही डेल्टा जी झिरो इज इक्वल टू डेल्टा जी झिरो म्हणजे उरली ही ती टर्म आहे, ही कशाची व्हॅल्यू असणार आहे? डेल्टा एच झिरो. आता दोन्हीकडची मायनस साईन काढून टाका, म्हणजे काय येईल? आर टी स्क्वेअर डी बाय डी टी ऑफ एल एन के पी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू डेल्टा जी एच झिरो. इक्वेशन तुमच्या लक्षात आलं. ह्या इक्वेशनला अनुसरून आपण आता पुढे जाणार आहोत. नेक्स्ट, दॅरफॉर तो डी टी इकडे आणला आपण मागच्या इक्वेशनचा, डी बाय डी टी ऑफ एल एन के पी इज इक्वल टू डेल्टा एच डिवायडेड बाय आर टी स्क्वेअर. ह्यालाच वॅन्टॉप रिॲक्शन आयसोकोअर असं म्हटलं जातं. आता हेच इक्वेशन इंटिग्रेटेड फॉर्ममध्ये आपण करूया. आता डी एल एन के पी इज इक्वल टू डेल्टा एच डिवायडेड बाय आर इंटू 1/t² डी टी. हे मी काय केलं? सेपरेट केलं. हा डी टी इकडच्या बाजूला आणलेला आहे. इंटिग्रेशन ऑफ डी एल एन के पी 1 टू के पी 2 इज इक्वल टू डेल्टा एच बाय आर इंटिग्रेशन ऑफ 1/t² डी टी. इथं लिमिट्स आली KP1 KP2, इथं आलं T1 आणि T2. डी एल एन के पीचं इंटिग्रेशन आलं एल एन के पी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट दॅट इज एल एन के पी 2 डिवायडेड बाय एल एन के पी 1 म्हणजे एल एन के पी 2 डिवायडेड बाय KP1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/t². आता डेल्टा एच एन्थाल्पी कॉन्स्टंट आहे, आर गॅस कॉन्स्टंट आहे, याचं -1/t आलं. आता -1/t म्हणजे -1/t2 मायनस 1/t1 म्हणजेच काय झालं? 1/t1 मायनस 1/t2. तर हे इक्वेशन अशा पद्धतीनं आलं. एल एनचं आपण 2.03 टू बेस 10 केला. 2.03 लॉग KP2 बाय KP1 इज इक्वल टू डेल्टा एच बाय आर इंटू ब्रॅकेट 1/t1 मायनस 1/t2. आता हे 2.03 इकडच्या बाजूला आणलं मी, म्हणजे लॉग KP2 बाय KP1 इज इक्वल टू डेल्टा एच डिवायडेड बाय 2.03 आर इंटू T2 मायनस T1 डिवायडेड बाय T1 T2. In this equation, this KP1 and KP2 are equilibrium constant at T1 and temperature T2. KP1 T1, KP2 T2. This is the integrated form of Van-Top isochore equation. तर या Van-Top isochoreच्या सहाय्यानं आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढू शकतो. टेम्परेचर दिले असतील, आर दिले असेल, हे दोन्ही दिले असेल तर चेंज इन एन्थाल्पी डेल्टा एच आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो दिस इज दी Van-Top isochore. म्हणजे थर्मोडायनॅमिक लॉ ऑफ मास ॲक्शन, त्यानंतर Van-Top आयसोथर्म आणि दिस इज दी Van-Top आयसोकोअर. ही डेरिवेशन्स परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत. तर अभ्यास करीत राहा, वरचेवर हे व्हिडिओ पाहत राहा, सराव करा, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, घरीच राहा, घराचा उंबरा ओलांडू नका, मास्क वापरा, घरामध्ये सुद्धा सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करा आणि सोशल डिस्टन्स नियमांचं पालन करा. हॅव ए नाईस डे, हॅव ए गुड डे. थँक्यू व्हेरी मच.